नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही जास्त चर्चेला गेलेला विषय आहे टीईटी बोगस प्रकरण त्या संदर्भात बोलणार आहोत। कारण काल नुकतंच मुंबई, औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर, नागपूर या खंडपीठामध्ये टीईटी फ्रॉडवाल्यांचा एक निकाल लागलेला आहे आणि याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। पण त्यातल्या त्यात ह्यांना जी काही संधी दिलेली आहे ती कशा संदर्भात संधी दिलेली आहे, त्यांनी जो युक्तिवाद कसा लावलेला आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत आणि यांच्या विरोधात जे काही वातावरण पसरवले जात आहे त्या संबंधी आणि यांच्या संबंधी ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या संबंधी सुद्धा बोलणार आहोत। आता सर्वप्रथम काय पसरवलं जात आहे की 9501 उमेदवार इन झालेले आहेत आणि यांच्यामुळे मेरिट वाढणार आहे। मग आता भरती प्रक्रिया अडकू शकते, भरती प्रक्रिया काय होतच नाही, मग हे इनहूज कसे शकतात, असं तसं वेगवेगळं चाललेलं आहे। आपण सर्व एकदम व्यवस्थितपणे समजून घेऊ आणि ह्याच्या संदर्भात काय तथ्य आहेत ते सुद्धा पाहू। आता हा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता नव्हती, पण इतकं नकारात्मक वातावरण पसरवलं गेलेलं आहे ह्यांच्या संदर्भात सुद्धा आणि भरती प्रक्रियेसंदर्भात सुद्धा, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता भासत आहे। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे काही टीईटी स्कॅम म्हणजे टीईटीचा जो काही फ्रॉड झालेला होता त्याच्यामध्ये जे काही उमेदवार अडकले होते 2018 आणि 19ला, त्याच्यामध्ये जवळपास त्यांची संख्या हे 10,000च्या आसपास होती। पण आता याच्यातील काही उमेदवार हे कोर्टामध्ये गेले। कोर्टामध्ये का गेले? कारण त्यांना पवित्र पोर्टलला 1 तारखेपासून रजिस्ट्रेशन करायला भेटत नव्हतं। मग आता त्यांनी टेटचा फॉर्म सुद्धा भरला होता, परीक्षा सुद्धा दिली होती, मग रजिस्ट्रेशन करता येणं गेले म्हणून ते साहजिकच कोर्टात जाणार गेले। मग ते तिथं कोर्टात गेल्यानंतर त्यांनी युक्तिवाद योग्य तो लावला आणि केस जिंकली। तात्पुरत्या स्वरूपात केस जिंकलेली आहे, ही अंतिम नाही अंतरिम त्यांना ही भेटलेली आहे, मान्यता भेटलेली आहे। मग आता ही अंतिम आणि अंतरिम काय असतं ते सुद्धा सांगतो। अंतरिम म्हणजे तात्पुरते असते, अंतिम म्हणजे फायनल असतं। आणखीन हे फायनल काय झालं नाही, पण त्यांना सध्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। कुणाला? आता ह्याच्याबद्दल सुद्धा अफवा पसरवली गेली। ह्याच्याबद्दल काय, आता मुंबईचा निकाल लागला, नागपूरचा लागला, मग औरंगाबाद म्हणजे सध्याचा संभाजीनगर त्याचा सुद्धा निकाल लागला। मग ह्याच्यामधून जे काही उमेदवार होते ते पवित्र पोर्टलला इन झाले, त्यांना रजिस्ट्रेशन करायला भेटणार। मग लगेच आपल्या सोशल मीडियावर लगेच वनवा पेट घेत आहे, काडी लावली, चालू झालं सगळं जंगलपेट घ्यायला। काय पेटवलं? 9501 उमेदवार इन झाले, मग 10,000 उमेदवार इन झाले, मग त्यामुळे आता मेरिट वाढणार। हे बोगसवाले यूज कसे शकतात? ह्यांना थोड्या सुद्धा लाजा नाहीत का? असं कसं? न्यायालयाने सुद्धा पैसे खाल्लेले आहेत, न्यायालयावर सुद्धा आपण नावं ठेवायला तयार झालो। खरंच आपण शिक्षक आहोत का? एक गोष्ट लक्षात घ्या, आपली शिक्षक भरतीची परीक्षा ही कुणामुळे होत आहे? कोर्टामुळं। त्यावेळेस कोर्ट चांगले, मग सीटीटी अपीलवाल्यांना कोर्टामुळे चान्स भेटला, त्यामुळे कोर्ट चांगले। मग आता कोर्टामध्ये ह्या टीईटी स्कॅममध्ये जे नाव आले होते त्यांनी चांगला युक्तिवाद लावून ते याच्यामध्ये इन आले, तर इथं कोर्ट वाईट ठरलं। मग कोर्टाने न्यायाधीशांनी पैसे घेतले, मग इथं सुद्धा राजकारण घुसलं। हे असं कसं हो? एवढा दोघला पण चांगला नसतो। असो, जे काय असेल ते असेल, पण आता इथं काय युक्तिवाद लावला आणि त्यांनी कशाच्या बेसवर इथं मध्ये इन आलेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। तर आपण काय समजून घेतच नाही। जे काही बोगस उमेदवार होते त्यांचे ज्या प्रमाणपत्रावर बोगस त्याच्यावर नाव आलेले होते ते प्रमाणपत्र त्यांनी टेट एक्झाममध्ये लावलेले नाहीत। जर लावलेले असतील, त्या प्रमाणपत्राचा त्यांनी तिथं उपयोग घेत असतील तर ते साहजिकच बाद आहेत आणि ह्याच्या पुढून 100% बाद होणार आहे। तर त्यांना काही नोकरी भेटणारच नाही, त्याच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे। पण इथं काय आहे, त्यांनी टेटचा फॉर्म भरताना ते प्रमाणपत्र लावलं नाही आहेत। त्यांनी एकतर बीएडच्या बेसवर किंवा सीटीईटी जे काही अपेअर आहेत त्या बेसवर त्यांनी फॉर्म भरला होता। मग कोर्टामध्ये त्यांनी युक्तिवाद काय लावला की आम्ही ही जी काही परीक्षा दिलेली आहे ही महाराष्ट्राची शिक्षक पात्रता परीक्षा, याच्यामध्ये आमचं नाव आलेलं आहे, त्या फ्रॉड लिस्टमध्ये नाव आहे, पण त्या प्रमाणपत्राचा आम्ही उपयोग केलेला नाही आहे। आम्ही केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा हे प्रमाणपत्र लावलेलं आहे आणि ते सुद्धा चालत नसेल तर आमचं बीएड आहे, बीएड बेसवर घ्यायला हवं।
मग इथं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शैक्षणिक अर्हता काय आहे, 9वी ते 12वी साठी लागण्यासाठी तुमचं BEd पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन BEd आणि जे काही शिक्षण आहे त्या अटी पूर्ण पाहिजे आणि त्या अटी ऑलरेडी पूर्ण केलेल्या आहेत. मग ह्या अटी तर त्यांनी फ्रॉड करून पूर्ण केलेल्या नाही आहेत असा त्यांनी युक्तिवाद लावला, म्हणून कोर्टाने त्यांना त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. मग आता इथं काय अफवा पसरवली गेली, निकाल लागला मग हे सगळेच्या सगळे इन झाले नाही. जे कोर्टामध्ये गेलेले आहेत, जेवढे उमेदवार हे कोर्टामध्ये जाऊन गेले, का गेले, कारण त्यांना त्यांच्यावर अन्याय होत आहे असं वाटलं म्हणून ते कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचा युक्तिवाद, त्यांचं जे काही प्रकरण आहे ते सगळं समजून सांगितलं. मग कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. मग आता हा जरी निकाल लागलेला असेल तर हा अंतिम निकाल नाही, अंतरिम निकाल आहे. आणि जेवढे उमेदवार कोर्टामध्ये गेले होते फक्त तेवढ्या जणांनाच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला भेटणार आहे, ना की सरसकट सर्व. आता ह्याच्यामध्ये जे 10,000 आहेत त्याच्यापैकी ऑलरेडी 50 ते 60% हे नोकरीवर आहेत. काही जण पगार घेत आहेत, काही जणांचे बंद आहेत, त्यांचा विषय नाही आहे. पण जे काही मोजके राहिलेले आहेत 4-5 त्याच्यापैकी जे लोक कोर्टामध्ये गेले होते फक्त त्याच लोकांना संधी भेटलेली आहे, ना की सरसकट. मग आता इथं प्रश्नच उद्भवत नाही की 9,500 झाले, मेरिट वाढेल, सगळे बोगस भरती झाले. तसं नाही हो, काहीतरी कायदा आहे, कानून आहे, असं तोडून चालत नाही. ते जे काय त्यांच्या अटी होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या, त्यांनी त्या कोर्टात तशा मांडल्या म्हणून कोर्टाने त्यांना संधी दिली. मग आता ही संधी अंतिम आहे का नाही, अंतरिम आहे. म्हणजे सध्या त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला भेटणार आहे, ही गोष्ट खरी आहे. मग आणखीन ह्याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे, जोपर्यंत ह्या प्रकरणाचा संपूर्ण निकाल नाही लागत त्यावर संपूर्ण हे कोर्टाचं निरीक्षण असेल. जर आता ते पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जाहिराती आले, प्रेफरन्स वगैरे दिले, सगळं झालं, त्यांना सिलेक्शन झालं, पण सिलेक्शन जरी झालं तरी सुद्धा तिथं त्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम आदेश येत नाहीये, कोर्ट त्यावर संमती दर्शवत नाहीये, तोपर्यंत त्यांना नोकरी भेटणार नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढी सत्य आहे. ह्या गोष्टी कोण सांगत नाही. काय सांगतात, फ्रॉडवाले इन झाले, घेतलं त्यांना 9,500 इन झाले, मग आता मेरिट वाढणार, मग हे असले बोगसवाले हे होणार. मग आता हे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रेफरन्स आल्यानंतर मग तिथं कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सुद्धा ते तिथं मॅनेज करणार आणि पैसे देऊन लागणार. अहो, काहीतरी लॉजिकली बोलावं असं माणसाने, लॉजिकली वागावं. आता इथं ऑलरेडी कोर्टाने परमिशन दिलेली आहे, त्यामुळे तिथे इन झालेले आहेत आणि ते प्रमाणपत्र ते वापरू शकत नाहीत. ऑलरेडी त्या प्रमाणपत्राची संपादन झालेली आहे. ते CTTचं वापरू शकतात किंवा BEdच्या बेसवर. तिथं पैसे देऊन कसं हे होतं, बाकीचं काही यंत्रणा ही आहे का. मग नंतर आणखीन कागदपत्र तपासणी होणार आहे, परत कोर्टामध्ये आणखीन एकदा तपासणी होणार आहे. सर्व प्रक्रिया किचकट आहे, सगळे कोर्टाच्या अधीन आहे त्यांचं प्रकरण. शासन ह्याच्यामध्ये काहीच करू शकणार नाही आणि ह्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, पोलीस केस होती. अहो नाही, कारवाई करायला पाहिजे होती, त्यावेळेसच करायला पाहिजे होती, त्यावेळेस केली नाही. त्यामुळं आता हे आले, त्यावेळेसच जर त्यांनी संपूर्ण शिक्षक होण्याच्या प्रक्रियेमधून जर त्यांना बाहेर काढलं असतं त्यावेळेसच, तर आत्ता ते इन झाले नसते. त्यावेळेस काढले नाही, त्यावेळेस फक्त शिक्षक पात्रता परीक्षा याची संपादनूक रद्द करून कायमस्वरूपी त्याच्यावर बंदी आली. एक शब्दाचा फरक असतो. शिक्षक पात्रता परीक्षा, तिथं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होत्या का, नाही. मग ते केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देऊन किंवा BEdच्या बेसवर इन आले, असं आहे. कोर्टामध्ये फक्त शब्दावर खेळवलं जातं आणि त्याच्यावरच सगळं हे असतं. असो, आणि आता ह्यांच्या विरोधात जे काही नकारात्मक वातावरण पसरत झाले असलेच आहेत, तसले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही, त्या गोष्टीचंही देणं येणं नाही. पण जे काही गोष्टी पसरवल्या जात आहेत की 9,500 झालेले आहेत, ह्यांच्यामुळं मेरिट वाढेल, हे नाही. मग अहो, मेरिटची एकतर तुम्ही आपण म्हणतो हे फ्रॉडवाले आहेत, ह्यांचे काय मार्क असतील, मग बाहेर गेले काय नसले काय फरक पडत नाही. मग आता इन आले तर म्हणतात मेरिट वाढेल, हे वाढेल. मग पुरावरून म्हणतो हे पैसे देऊन पास झालेले आहेत, मग ह्यांना टेटमध्ये कशाचे मार्क पडले नाही, टेटमध्ये सुद्धा चांगले मार्क पडले असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड केला, काय तथ्याच्या गोष्टीच नाही आहेत. असो, जास्त याच्यामध्ये खोलामध्ये जायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 9,500 इन झालेले नाही आहेत.
जे जे लोक फक्त कोर्टामध्ये गेले होते त्याच व्यक्तींना फक्त पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची संधी भेटलेली आहे आणि अंतिम नाही, अंतरिम आहे. आणि या सगळ्या प्रकरणावर कोर्टाची नजर असणार आहे. शासन त्यांना नोकरी देऊ शकत नाही आणि जर ऑर्डर निघाली तर कोर्ट त्याच्यावर सगळी तपासणी करून, कागदपत्राची तपासणी करून, सगळं लॉजिकल जे काही तथ्य आहे ते सगळं मांडून, सगळं व्यवस्थित करून आणि त्याच्यामध्ये तर ते सिद्ध झाले तर आणि तरच जॉब भेटणार आहे. तोपर्यंत नाही. रजिस्ट्रेशन केलं म्हणून जॉब भेटेल असं थोडीच आहे हो. आपल्याला आणखीन जागा यायच्यात, जाहिराती यायच्यात. जाहिराती आल्यानंतर किती जागा येणार आहेत ते महत्त्वाचं आहे. विषयानुसार, विभागानुसार, प्रवर्गानुसार, आरक्षणानुसार, ह्या सगळ्या विभागानुसार प्रत्येकाच्या वाट्याला किती येतात. पुन्हा वेगवेगळे माध्यम आहेत, मराठी आहेत, हिंदी आहेत, उर्दू आहेत, असे वेगवेगळे माध्यम आहेत. ते माध्यम झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला आल्यानंतर त्यातून त्या लागल्यानंतरच्या गोष्टी आहेत. पुढच्या गोष्टीचं आत्ताच कळवळ चालवून सगळं वातावरण गडून करणं चालू आहे. ठीक आहे, असं असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे काय होतं ते सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि आता असं समजू नका की मी ह्यांचं समर्थन करतोय, त्यांचं समर्थन करतोय. नाही, मी कुणाचंही समर्थन करत नाहीये. फक्त ज्या काही बातम्या पसरवल्या जात होत्या, कुण्या वेळेनं पसरवल्या जात होत्या, फक्त मी ते सांगण्याचा आणि मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आता ह्या गोष्टी कोणाला पटत असतील, न पटत असतील, ते त्यांचा वैयक्तिक, हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ते विचार मांडू शकतात. पण सत्य सांगणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते मी थोडंसं सत्य सांगण्याचा आणि एकदम जे काही खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, जास्त ह्या विषयाच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाहीये, नाहीतर आपणच ह्याच्यामध्ये आणखीन भरकटून जाऊ. असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीन परत एकदा सांगतोय, फक्त जे जे व्यक्ती कोर्टामध्ये गेले होते त्याच विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला मिळणार आहे. आणखीन चालू झालं नाही, 1-2 दिवस लागतील त्यांना. फक्त त्याच विद्यार्थ्यांना. मग आता बाकीचे जे काय राहिले ते जर कोर्टामध्ये गेले त्यांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे. जर ते गेले तर, नाही गेले तर नाही, मग कारण त्यांना गरजच नाही असं समजण्यात येईल. असो, जेवढं काय सांगायचं तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि परत एकदा सांगतोय, मी कुणाचीही बाजू घेत नाही, कुणाच्याही बाजूनं बोलत नाही, कुणाचं मन दुखावण्यासाठी सुद्धा बोलत नाहीये. जे काय आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलत आहे आणि कुणाचीही बाजू मांडत नाहीये. असो, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच ह्या चॅनलला